नमस्कार मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण उन्हाळ्यात दही भाताची रेसिपी बघणार आहोत। बघा, दही भात हा पोटाला थंडावा देणारा एकदम छान असा मी हा म्हणजे बनवत असते, म्हणजे रोजच बनवल्यासारखं एक दिवसाआड वगैरे बनवत असते आणि खूप आवडतं माझ्याकडे। तर मी आता येथे एक कटोऱ्यामध्ये दही घेतलेलं आहे, 1 वाटी दही घेतलेलं आहे आणि खूप आंबट दही नको, म्हणजे थोडं गोड असते तेच दही घ्यायचं। आता याला छान फेटून घ्यायचं आहे, प्लेन करून घ्यायचं आहे या पद्धतीने। आणि तुम्हाला वाटत असेल तर थोडं तुम्ही पाणी घालू शकता, परंतु मला पाण्याची गरज वाटली नाही। आता थोडं मी यातनं मीठ टाकत आहे। मीठ टाकून घ्यायचं चवीपुरतं। आणि माझ्याकडे पिठी साखर आहे, साधी साखर टाकली तरी चालतं। थोडं म्हणजे आंबट गोड हे खूप छान लागतं, म्हणून मी साखर टाकलेली आहे। तुम्हाला आंबट हवं असेल तर तुम्ही साखर नाही टाकली तरी चालतं, परंतु थोडी साखर टाकली तर चवी अजून वाढते या दही भाताची। आता मी थोडी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि बघा, मी 1 वाटी असा भात घेतलेला आहे। तर हा भात थोडा मुलायम असा मऊसूत हवा, म्हणजे एकदम मोकळा नको। तर त्यामुळे काय हे दहीमध्ये छान मुरून जातो। आता मी यातनं मिक्स करून घेत आहे, व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे आपल्याला 2-3 मिनिटं। तर आता हे मिक्स करून घ्यायचं छान अशा पद्धतीने। तर हा खूप छान लागतो, जेवताना वगैरे खाऊ शकतो किंवा सकाळी पण आपण। तर मी असं मिक्स करून घेत आहे व्यवस्थित आणि मिक्स करायचं छान फेटून घ्यायचं आहे, व्यवस्थित करायचं आहे आणि झाकून 2-3 मिनिटं ठेवायचं आहे। 2-3 मिनिटानंतर मग हे छान मुरून जाते। आता आपल्याला तडका पॅन ठेवलेला आहे, तडका द्यायचा आहे। तर यातनं मी फल्लीचं तेल वापरलं आहे, तुम्ही तूपही वापरू शकता। मी जिरं टाकलेलं आहे आणि यातनं थोडं जिरा पावडरही टाकलेला आहे आणि मी लाल मिरच्या टाकलेल्या आहे। तुम्ही याच्यात नाही का म्हणजे डाळ टाकू शकता, उडदाची आणि चण्याची वगैरे। माझ्याकडे आवडत नाही म्हणून मी टाकलेलं नाही आहे। हा तडका आता गरमागरम यात टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचा आहे आणि इतका चवीला खूप छान तयार होतो। बघा, या पद्धतीने तुपाचं पण तडका देऊ शकता। मी फल्लीचं तेल गरम करून घेतलेलं आहे आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। वरून कोथिंबीर टाकायचं आणि हे थोडं 5 एक मिनिटं आपण फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर हे थंडगार खायला तर इतकं छान चविष्ट लागतं। तर तुम्ही नक्की बनवून बघा या पद्धतीने। तर बघा, आपला छान थंडगार असा दहीभात तयार झालेला आहे, एकदम चविष्ट असा आणि बनवायला अगदी सोपी। तर बघा, इतका छान। कशी वाटली तुम्हाला माझी साधी सोपी रेसिपी? तर या पद्धतीने मी रोजच म्हणजे बनवल्यासारखा बनवतो, एखादी दिवस आड जातो, नाहीतर रोजच हवं आहे माझ्या मुलाला, तर या पद्धतीने बनवते। कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, धन्यवाद।